आई, बाबा वाचवा. आई, बाबा वाचवा मला. आई, बाबा, आई वाचव. बाबा, आई, बाबा वाचवा मला. आई, बाबा वाचवा. मग काय होतंय? मुलांना सोपं पडत असेल. वाचवा. घाबरू नकोस, मी आहे. झोप झोप झोप. तगरीवाला आहे तुला भेटायला. त्याला तुझ्या शरीरात प्रवेश दे. त्याला मित्राचा सूड घ्यायचा आहे. ऐका ना, मी काय म्हणते. म्हणजे मला माहिती आहे ऑफिसचं काम खूप छान चालू आहे, प्रगती होते हे सुद्धा माहिती आहे. आपल्या घरात हे जे काही पैसे येत आहेत त्यावर तेजस भाऊजींचा हक्क आहे, तन्मयचा हक्क आहे, घरातल्या सगळ्यांचाच हक्क आहे की नाही. मग तुम्ही माझ्यासाठीच एवढे महागडे गिफ्ट घेऊन कसं चालाल? नका ना असं खर्च करत जाऊ माझ्यावर. तुम्ही रागावू नका ना. नाही तर मला काय वाटतं माहिती आहे, तू काही गोष्टींचा विचारच करत नाहीस. म्हणजे खरं तर आज हे बोलायचं नाहीये मला, पण तुझं लक्षात येतंय का नेत्रा, आपण एकमेकांना वेळच देत नाहीये. म्हणजे तू घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्यात, मी कामात बिझी असतो, पण या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या पार पडताना आपण हे विसरतोय की आपण एकमेकांचे पार्टनर सुद्धा आहोत. म्हणजे बघ ना, आज ईशा आणि रीमाचा बर्थडे होता म्हणून मी लवकर घरी आलो. मला वाटलं की बर्थडे नंतर कदाचित आपल्याला एकमेकांना वेळ देता येईल, पण तू हॉस्पिटलला गेलीस. हो पण हे बघ मित्र, मला असं अजिबात म्हणायचं नाही की तू काही चुकतीयस किंवा तू काही चुकीचं करतेस. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू थोडा माझा सुद्धा विचार करायला हवास ना. मला सुद्धा थोडा वेळ द्यायला हवास, हो ना? कळतंय मला. सॉरी. इट्स ओके. आय लव्ह यू. या नियतीपासून तुला पळता येणार नाही. आपला शत्रू असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवण्याची जबाबदारी तुला पार पाडायची आहे. शी, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? तुम्ही शांत शांत व्हा. तुम्ही काय स्वप्न पडलं? बरं, हरकत नाही. तुम्ही आता शांत व्हा, आराम करा, झोपा.
अहो काही नाही, स्वप्न होतं. झोपा तुम्ही. गुड मॉर्निंग. चहा ठेवते मी, घेणार तुम्ही? एक बात कहूँ, ईशा रीमा आता दूसरीत आहेत ना, तो उन्हें रोटी सब्जी देनी चाहिए टिफिन में. चीज ईशा को बिल्कुल पसंद नहीं है. तुम्ही तुमचा चहा करायला आलात ना, तो करा आणि जा. मी विचारले तुम्हाला मी काय करायचं आणि काय नाही ते. आणि तुम्हाला काय वाटतं, ईशा रीमाची आवड निवड फक्त तुम्हाला कळते? गेली 7 वर्षांना सवय झाली आम्हाला नेत्रासमोर असताना तुमच्याशी छान वागायची, छान बोलायची, सगळं छान चाललंय हे दाखवायची. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, नेत्रा इथे समोर नसताना सुद्धा आम्ही तुमच्याशी छान वागू हा गैरसमज का दूर होत नाहीये तुमचा? ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची हं. काहीही झालं ना तरी आम्ही कोणीही तुमचा स्वीकार करू शकत नाही. नेत्रा सोडल्यास आम्ही कोणीही तुम्हाला कुटुंबाचा भाग म्हणून मानत नाही. कळलं? समझ सकती हूँ मैं. म्हणजे माहितीये मला, तुम्ही कोणीच मला आपलं समजत नाही. नेत्रा नसताना अपमान करता माझा, पण इट्स ओके. म्हणजे मला सवय झाली आता. लेकिन ये ईशा और रीमा की बात थी तो मला वाटलं की तुम्हाला सांगावं ईशाला चीज नाही आवडत. पुन्हा तेच फुकटचे सल्ले का देताय तुम्ही? मी विचारलंय का तुम्हाला? नाही ना. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी बोलायलाच हवं का? आप मिसअंडरस्टँड कर रहे हो. गैरसमज तुमचा होतो. ईशा आणि रीमाला काय आवडतं आणि काय नाही ना हे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतं. आणि ईशाची आजी मी आहे, तुम्ही नाही. त्यामुळे माझ्या नातींना काय आवडतं आणि काय नाही ना ते माझं मला बघू दे. आणि एक मी भरू काय डबा? अहो कशाला उगाच? मी करते ना, आणि उगाच तुम्हाला कशाला त्रास? राहू द्या. त्रास कसला, मी देते ना भरून. अहो राहू दे, उगाच तुमची धावपळ होईल. मावशी, काल रात्री नंतर नीट झोप लागली ना तुम्हाला? काय झालं? म्हणजे झोप का नाही लागली यांना? तुम्हाला काही त्रास होतोय का? काल मी हॉस्पिटलमधनं आले ना, इथेच होते त्यानंतर किचनमध्ये, आणि अचानक यांचा आवाज आला. त्यांच्या खोलीत गेले तर या खूप अस्वस्थ होत्या, झोपेतून उठल्या होत्या. काहीतरी वाईट स्वप्न पडलं त्यांना. काय वाईट स्वप्न पडलं तुम्हाला? काय झालं? काय झालं हाताला? हा? काय नाही, बाथरूम मध्ये पाय घसरला आणि पडलं. मी जोरात किंचाळलं सुद्धा. अगं मग आम्हाला का नाही सांगितलंस? रात्र होती ना, तेजस बोलला की आपण दोघेही जाऊया हॉस्पिटलला. असं कसा पाय घसरला? आणि कधी झालंय सगळं?
तुम्ही कॅन्डल लाईट डिनर करत होते ना तेव्हा. सांगायचं ना आम्हाला. नाही तेजस बोलला डिस्टर्ब नको करूया. अगं पण दुखतंय का खूप? नाही नाही इट्स ओके. काय काम मागे मी करते ना. ताई काय तुम्ही बसा बरं इथे आराम करा. हो जा बस. आणि झाले अगं डबाच भरायचा होता. झाले आता फक्त बंद करायचंय. जा नेत्रा उशीर होतोय जा. तुम्ही आराम करा ताई. अरे ईशाच्या सँडविचमध्ये पण चीज घातलात. हरकत नाही, मी काढलं. बर नेत्राचं बरं आहे ना काकूमा. मैथली स्वप्नात धचकली हे तिला ऐकू आलं. पण मी पडले एवढ्या जोरात किंचाळले तिला नाही ऐकू आलं. आई माझी मॅक्सची बुक नाही मिळते. उषा तू पण ना ते बघ तिकडेच तर आहे. रीमा तू स्कूलचा होमवर्क केलास? नाही ग मी नाही केला. इकडे मी तुला दाखवते. ईशा आपण एक काम करूया का? आज स्कूलला सुट्टी घेऊया. हो चालेल. हम सुट्टी घेऊया आणि मस्त फिरायला जाऊया. नको आई ओरडेल ना. तू नंगाईला नको नको मी नाही सांगणार. आई जर मला ओरडली ना मी तसंच तू सांगेल. तू मला त्रास देतेस. मी काय तुला त्रास दिला? मी तर तुझी काळजी घेते. काल रात्री तुला नाही आलेला तुम्हीच तर तुमच्यासोबत. काय करतायत माझ्या एंजल्स? झाली तयारी शाळेत जायची? जायचं शाळेत? हो बाबा असं मला ना कुठे जायचं कंटाळा आला. पण माझ्या पप्पा दोन तर मी करत मला पण कंटाळा आला. खरं सांगते. हाय ओके सॉरी. खरं सांगू का, मला पण आज ऑफिसला जायचा कंटाळा आलाय. तर पप्पा पहिले काम करूया. काय? आपण फिरायला जाऊया. मला चालेल, पण आईचं काय? तू समजावून राहिला तुला तर हे सगळं ऐकते ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हल्ली आई काही माझं ऐकतच नाही. माझं पण काय ऐकत नाही. हो ना. कोणाचं ऐकते? आपण एक काम करूया. आपण ईशाला पाठवू आणि ईशाचं तर सगळं ऐकते ना. हो ना. तुला वाटतं आई ईशाचं ऐकेल? वाटतं. मला वाटतं आई म्हणेल गदड्यांनो शाळेत जा. काय चाललंय मग बघते मी. काय चाललंय किती खुसर काय चाललंय सांगा. अगं काही नाही. ईशा म्हणत होती की आज त्यांना शाळेत जायचा कंटाळा आलाय. आपण चौघे मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊयात. हो ना. काय इथे मी दोघींना शिस्त लावते तुम्ही बिघडता. आज शाळेत जायचा दिवस आहे की नाही. सुट्टीच्या दिवशी फिरायला जायचं. काय एक्झॅक्टली हेच सांगत होतो मी. अभ्यासाच्या दिवशी अभ्यास आणि सुट्टीच्या दिवशी बाकी सगळं. हा हो ना. चला चला उठा आता पळा. उशीर होईल. जायला लागणार आहे शाळेत. हे घ्या. गुड. चला आता खाली जा आणि आजोबांना बाय करा. मी आलोच. अहो काय करताय? दरवाजा उघडा आहे. सोडा. मग काय झालं? मुली एवढ्या मोठ्या झाल्या तरी तुमचा फाजीलपणा संपत नाही. एक मिनिट. फाजीलपणा नाही, प्रेम म्हणतं त्याला. काय नाही असं. सोडा ते येते. सोडा ना. येऊ देत ना. असं काय करताय?
येस. वॉटर वॉटर. सॉरी मी विसरले. इथे 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 ही माझी हे ईशाची. चला आता पळा. एक मिनिट बाबांना घेऊन जा. एक मिनिट थांब. चला. अरे आलात. या 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 काय एकदम निघालात शाळेत? हो. अरे काय? अरे तुमचे असे रोज गोड गोड पापे घेऊन मला डायबिटीज व्हायचा. डायबिटीज म्हणजे काय सांगू डायबिटीज म्हणजे मला कळत नाही. तुम्ही मला असं गोड गोड पापा का दिलात आज? तर तुम्हाला आज काहीतरी माझ्याकडनं हवंय. बोला काय हवंय? आजोबा आता मला शाळेत जायचा कंटाळा आलाय. बर मग आपण फिरायला जाऊयात का? फिरायला जायचं? जाऊया की. नको, आई ओरडेल ना. अच्छा आता मला कळलं म्हणून मला असे गोड गोड पापा मिळालाय. तर काही घाबरू नका. हा तुमचा आजोबा आज तुम्हाला फिरायला घेऊन जाईल. चला कुठे जायचं? बाबा ऐका, मित्राला हे कळलं ना तर त्यांच्याबरोबर तुम्हाला सुद्धा शाळेत जावं लागेल. आतापर्यंत ऑफिसची कामं करत होतात तुम्ही, आत्ता कुठे घरी बसलात? आता परत शाळेत ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला. अरे तुमच्यामुळे मला रिटायरमेंट घ्यावी लागली. काही कामच करू देत नाही तुम्ही मला. म्हणून मी ठरवलं हा सगळा पूर्ण वेळ मी माझ्या गोड नातीनं देणार. काय आणि काय हरकत आहे एक दिवस शाळेला दांडी मारली तर? बाबा दिस इज नॉट फेअर. जेव्हा आम्ही शाळेत जायचा कंटाळा करायचो तेव्हा किती चिडायचा तुम्ही, रागवायचा तर मला. बाप हा कडक शिस्तीचा असतो आणि आजोबाला खुली छूट असते. माझं तर म्हणणं आहे जगातल्या प्रत्येक मुलाला याला वाटतं की आपला बाप कडक शिस्तीचा आहे. खरं तर तो किती मायाळू हे पाहायचं असेल ना तर त्याने आपल्या बापाला आजोबाच्या रूपात पाहायला हवं. आणि आयुष्यात खूप कमवलं मी, पण एका गोष्टीची खंत वाटते. तो तेजस तन्मय यांना पुरेसा वेळ नाही देऊ शकलो. अरे कामामध्ये एवढा बिझी होतो शक्यच झालं नाही कधी. तुमचं लहानपण मला कधीच अनुभवता नाही आलं. पण मी ठरवलंय ह्या नातींच्या रूपानं ते मला अनुभवता येते. तेव्हा नातींचे लाड करणं हा प्रत्येक आजोबाचा हक्क असतो. काय बाबा तुम्हाला खुली छूट आहे. तुम्ही हवे तेवढे लाड करा, पण आज प्लीज त्यांना शाळेत जाऊ द्या. या संडेला आपण एकत्र सगळे बाहेर फिरायला जाऊ. ठीक आहे? काय मुलीनो? चला आज मी येणार आहे शाळेत सोडायला तुम्हाला. निघूयात? चला येतो. बाय. बाबा चल ना आपण फिरायला जाऊया. आणि मग शाळा? शाळेला सुट्टी घेऊ. नको, आई ओरडेल ना. बाबा हिचं नेहमी असंच असतं, आपल्याला फिरायला मिळतच नाही. विषय तुला जायचंय का नाही नक्की फिरायला? जायचंय पण आई नाही म्हणत ना. बरं ठीक आहे, ऐका आता आपल्याला फिरायला जायला मिळत नाहीये. अजून शाळेला 20 मिनिटं बाकी आहे. आपण एक काम करूया, कुठेतरी जाऊया, आईस्क्रीम खाऊया, मग शाळेत जाऊया. नको नको, आई बोलली थोडा दिवस आईस्क्रीम नाही खायची. जर आईला कळलं ना ती खूप रागवेल. बाबा तिचं नेहमी असं नसतं. आई नाही आहे ना मग इथे आता, मग बाबाचं ऐक ना. नाही बाबा बघ नेहमीच असं करते. आईचंच ऐकते, तुझं ऐकतच नाही. हो माईचं पण ऐकायला पाहिजे की नाही? आता बाबा लाड करतोय ना, मग त्याचं ऐक ना. नाही